उभाटा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पैठण येथे एका भव्य अशा कार्यक्रमात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घाळ यांचा शिवसेना पक्षात झालेल्या प्रवेशाच्या घटनेनंतर पैठण विधानसभेचे राजकारणच बदलून गेले आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रमुख उमेदवारांमध्ये सचिन घाळ यांचे नाव अचानकपणे सामील झाले आहे व त्यातच सचिन घाळ यांनी पैठणच्या ग्रामीण भागात भेटीगाठी सुरू केल्या असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। यामुळे सचिन घाळ यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली की काय अशी चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात सुरू झाली आहे। तर काय आहे ही बातमी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज। महायुती व महाविकास आघाडीकडून कोणते पक्ष पैठण विधानसभेची निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र महायुतीकडून शिवसेना व महाविकास आघाडीकडून उभाटा किंवा राष्ट्रवादी पवार गट पैठणच्या जागेसाठी इच्छुक आहे। शिवसेनेकडून 1, उभाटा सेनेकडून 2 व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 1 अशा 4 प्रमुख उमेदवारांची नावे समोर येत आहेत। मात्र संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घाळ यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली व त्यांनी उभाटा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पैठणला आणत एका भव्य अशा कार्यक्रमात पक्षप्रवेश केला व या कार्यक्रमानंतर सचिन घाळ यांचे पैठण विधानसभेच्या एक प्रमुख उमेदवार म्हणून नाव समोर आले आहे। तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन घाळ यांनी ग्रामीण भागात दौरा सुरू केला आहे। त्यांच्या दौऱ्यावेळी ग्रामीण भागातील नागरिक एक सुशिक्षित, विकासाची दूरदृष्टी असणारा व साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलेला एक चांगला युवक राजकारणात येत असल्याची भावना व्यक्त करत त्यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र सगळीकडे बघायला मिळत आहे। तसेच पैठण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अन्य उमेदवार अजून बाहेर निघाले नसताना सचिन घाळ यांनी जो ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला आहे, यावरून सचिन घाळ यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवातच केली की काय अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू झाली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीला अजून 2 महिन्याचा कालावधी शेष असून या 2 महिन्यात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता असून या घडामोडीचा पैठणच्याही राजकारणावर परिणाम होणार आहे। यामुळे आपणास विधानसभा निवडणुकीची वाट बघावी लागणार आहे। आपणास आमचे व्हिडिओ विश्लेषण व बातम्या आवडल्यास चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।